दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना जाणारे दर्शनाला जातील येणारे गपचूप येऊन बसतील बसलेले आणि बोलू नका पूरला जा तुम्ही मेचक्याला जा तुम्ही आळंदी पंढरपूरच्या वारीला जा तुम्ही चारधाम यात्रेला जा तुमचं मन जर तुमच्या बरोबर नसेल तर ती तीर्थयात्रा ती वारी तो परमार्थ करण्याला शून्य किंमत आहे माझ्या पदरचं बोलत नाही माऊली ज्ञानोबरायचं प्रमाण आहे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ याच्या पुढे जगद्गुरु तुकोबरायचं प्रमाण आहे जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत प्रेताची उपमा देतात जगद्गुरु तुकोबर आहे का तुम्ही नुसतं शरीरानं जर माझ्या पुढे बसलेला असाल आणि इथं बसून जर घरच्या कुलपाला झटका हानीत असाल तर इथं बसण्याला काही किंमत नाही त्याच्यामुळं एकाग्र चित्ताने कीर्तन ऐकलं पाहिजे एकाग्र चित्ताने कीर्तन ऐकलं पाहिजे त्याचं कारण आहे कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी भगवान परमात्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण नवे नवे संत बाळूमामा महाराजांचं होणारं दर्शन एकमेव ठिकाण म्हणलं तर असणारा हा पालखी सोहळा आहे आणि इथं येऊनही कालवा जर करत असाल तर मग याच्या पुढे जायचं कुठं विठाला अनमोल किमतीचा नरदेह भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला दिला देत असताना आपल्याकडून काही घेतलेलं नाही देत असताना त्यानं आपल्याकडून काही घेतलेलं नाही दिला कसा फुकट दिलाय त्याच्या बदल्यात तुमच्याकडून काही ठेवायला घेतलेलं नाही दिलाय फुकट पंचमहाभूताचा आहे ज्याच्याकडून आणलाय त्याला परत द्यायचा आहे फक्त मधलं वापरायचं साधन हे शरीर आहे नाहीतर याच्या पलीकडे काही नाही तुम्ही इथं आलात का तुम्हाला आणलंय बोला तुम्ही इथं आलात का तुम्हाला आणलंय आलोय आणले नाही बोला लवकर तुम्ही इथं आलात का तुम्हाला आणलंय आलात जातात का घरी क्या भरोसा आलात का आणलंय आता बोला आलात का आणलंय आणलंय देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको यायचं आपल्या हातात नाही आणणारा कुणीतरी आहे पोचवणारा कुणीतरी आहे झोप लावणारा कुणीतरी आहे सकाळ उठवणारा कुणीतरी आहे चुकून जर नंबर राहून गेला चुकून जर सकाळ उठवायचा नंबर राहून गेला सकाळ दारात गर्दी झाल्याशिवाय लक्षात आलं तुमच्या का सगळं करणारा तो आहे सगळं करणारे बाळूमामा आहेत भंडारा लावलाय तुम्ही आम्ही सगळ्यांनी कपाळाला भंडाऱ्याचे दोन प्रकार आहेत दोन प्रकार भंडाऱ्याचे सांगितले एक कपाळाला लावलेला भंडारा आणि दुसरा भंडारा चालू आहे तो स्वयंपाक तिकडे प्रसाद त्याला एक भंडारा म्हटलं जातं कपाळाला जर भंडारा लावला तर महाराज 6व्या 5व्या दिवशी जे लिहिलेलं आहे ते पुसण्याची ताकद सुद्धा भंडाऱ्यामध्ये आहे विठ्ठला
पाहिजे इथे येऊन. आणि भंडारा लावल्यानंतर महाराज कर्मरेषा बदलली जाते. ताकद बाळूमामाच्या भंडाऱ्यामध्ये. आणि इथं आल्यानंतर 2 घास का होईना प्रसाद घेतला तर महाराज जीवनामध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. हे 2 प्रकारचे भंडारे बाळूमामाचे आहेत. बाळूमामाच्या पवित्र दरबारामध्ये आपण आहे का या शरीराची गॅरंटी नाही, या देहाची गॅरंटी नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, फारे सावध तोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा पुढे, हुशार थोर आहे वळसागा. म्हणून काय करा, राम राम स्मरा. कधी आधी सांगितलं आहे का नाही, राम राम स्मरा आधी. ऐका, तसा विचार केला तर आपल्याकडे आता 1 तास शिल्लक आहे. वाजले किती? 8. 7 दिवसात मी मरणार आहे. शुकाचार्य महाराजांकडे गेले राजा परीक्षिती. महाराज सांगा माझा उद्धार कशाने होईल, महाराज सांगा माझा उद्धार कशाने होईल. राजा परीक्षितीला सांगितलं महाराज शुकाचार्य महाराजांनी, राजा तुझ्याकडे 7 दिवस आहे. 1 तासात उद्धार करून घेता येतो, तुझ्याकडे 7 दिवस आहेत. तुम्ही सांगा बसलेले मला आता, आपल्याकडे किती दिवस आहेत? 7च ना? आपल्याकडे किती दिवस आहेत? भाषा कळते ना? कळते ना माझी भाषा? मराठवाड्यातली भाषा आहे जरा, कळते ना? आपल्याकडे किती दिवस आहेत? 7च. वा, आता बदलायचं नाही. किती दिवस आहेत? 7 दिवस आहेत. मी आता तुमच्या इकडे गावाकडे आता कीर्तनाला येत होतो. घरी येऊन येताना माझ्या बायकोनी सांगितलंय, मी काही संन्यासी साधू नाही बरं. तिने सांगितलं येताना म्हणली 5 किलो साखर घेऊन या. सांगितलंय. आता घरी गेलो तर घेऊन जाईल. आता घरी गेलो तर घेऊन जाईल. मग घरी जाईल का नाही याची गॅरंटी? तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, कुणाचे सांग भल्या माणसा. असू चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तुला लसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. म्हणून एकच केलं पाहिजे, जय बाळू मामा. शरीराची गॅरंटी नाही. आपण इथं आलो घरी जाऊ का ह्याची गॅरंटी नाही. मग याच्यामध्ये एकच केलं पाहिजे, देव आणि संत याच्यात कसलाच फरक नाही. पहिला विचार करा, आपला अभंग आहे संताची पायी हा माझा विश्वास. ऐका, आपण बाळूमामाच्या चरणाजवळ आलो विश्वास म्हणून की श्रद्धा म्हणून? आपण बाळूमामाच्या दर्शनाला आलो विश्वास म्हणून का श्रद्धा म्हणून? काय म्हणून आलो? आपली बाळूमामावर श्रद्धा आहे का आपला विश्वास आहे? बोला 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 बाळूमामाच्या नावानं बोला लवकर. श्रद्धा का विश्वास?
श्रद्धा वेगळी आणि विश्वास वेगळा. ऐका, श्रद्धा वेगळी आणि विश्वास वेगळा. याच्यामध्ये जर संशय निर्माण झाला तर महाराज परमार्थ कळलं जात नाही. लक्षात द्या, श्रद्धा आणि विश्वास याच्यामध्ये फरक आहे. विश्वास हा पुल्लिंगी आणि श्रद्धा ही स्त्रीलिंगी आहे. तो विश्वास आणि ती श्रद्धा, तो विश्वास आणि ती श्रद्धा. श्रद्धेमध्ये अनेक प्रकार असू शकतात. श्रद्धेमध्ये अंधश्रद्धाही असू शकते. ऐका, आणि आमच्या बाळूमामाला अंधश्रद्धा अजिबात मान्य नाही. बाळूमामाला फक्त विश्वास मान्य आहे, अंधश्रद्धा मान्य नाही. कारण अंधश्रद्धा ही त्यांना पहिल्यापासून मुळातच त्यांचा विरोध आहे. त्याच्यामुळं आपल्याला पहिल्यांदा काय पाहिजे? विश्वास. त्याच्यात संशय नको. भक्ती करत असताना भक्तीमध्ये माणसाकडे संशय नसला पाहिजे. आणि जिथं संशय त्याचा परमार्थही कळलं जात नाही आणि त्याचा प्रपंचही करायला जात नाही. ऐका, ज्याला परमार्थ चांगला करायचा आहे, ज्याला परमार्थ चांगला करायचा आहे त्याला कुसंगती असून चालत नाही. आणि ज्याला प्रपंच चांगला करायचा आहे त्याच्या जीवनामध्ये विसंगती असता कामा नये. ज्याच्या प्रपंचामध्ये विसंगती आहे त्याचा प्रपंच कडला जाणार नाही. त्याचं कारण आहे, कानडीने केला मराठा भ्रतार, एकाशी उत्तर एका नाही. म्हणजे जशी त्या कानडी असणारी कर्नाटकी बायको असेल, महाराष्ट्रीयन पत्नी असेल, तर त्यांची भाषा आपल्याला समजत नाही. आपली बाळूमामाची पालखी तिकडून मेतकेहूनच आली, कर्नाटकातून, आहे की नाही? बाळूमामाची पालखी कर्नाटक आणि महाराष्ट्र याच्या बाउंड्रीवर बेळगाव गाव आहे की नाही? आणि त्या बेळगावातून असणारी पालखी आलेली आहे. म्हणजे या असणाऱ्या आपल्या पालखीतील सर्व मेंढके असतील, अजून सर्वजण जे सदस्य आहेत त्यांना दोन्ही भाषा बोलता येतात. का? तर ते बाउंड्रीवर गाव असल्यामुळं. पण प्युअर कानडी असेल आणि प्युअर मराठा असेल तर दोघाचा मेळ लागणार नाही. तसं विसंगती प्रपंचामध्ये चालत नाही आणि कुसंगती परमार्थामध्ये चालत नाही. ऐका, हरभरा माहिती आहे तुम्हाला? हरभरा हरभऱ्यानं जर गुळाची संगती केली, हरभऱ्यानं जर गुळाची संगती केली त्याचा प्रसाद होतो. आणि त्याच हरभऱ्याने जर दारूची संगती केली काय होतो? वा, म्हणजे सगळं माहिती आहे तुम्हाला. दारूची संगती केली तर काय होतो? सकना होतो. संगती कुणाची करायची आहे आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून संतन के संग लाग रे. आणि म्हणून संतांची संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणे पंथे बस. संतांची संगती जीवनामध्ये असली पाहिजे. ऐका, संगती खूप महत्वाची आहे. पाण्याचा एक थेंब तापलेल्या तव्यावर जर पडला क्षणात त्याचं अस्तित्व नष्ट होतंय. तोच पाण्याचा थेंब कारल्याला जाऊ द्या कडू होतोय, तोच पाण्याचा थेंब उसाला जाऊ द्या गोड होतोय, तोच पाण्याचा थेंब मिरचीला जाऊ द्या तिखट होतोय, तोच पाण्याचा थेंब गुलाबाच्या पाकळीवरती पडू द्या मोत्यासारखा चमकतोय, तोच पाण्याचा थेंब असणाऱ्या सापाच्या तोंडामध्ये मुखामध्ये जाऊ द्या त्याचं विष होतंय. आणि तोच पाण्याचा थेंब वसंत ऋतूमध्ये जर शिंपल्यामध्ये पडला त्याचा मोतीच होतोय. पाणी तेच आहे, फक्त संगती बदलली जाते. आणि म्हणून धरली आपण कास बाळूमामाची, धरली आपण कास जगद्गुरु तुकोबारायाची, धरली आपण कास माऊली ज्ञानोबारायाची, धरली आपण कास वारकरी संप्रदायाची, तर महाराज इथं संशय चालत नाही. इथं वडील जे जे करती
दयानाम धर्म ठेविती. लक्षात आलं का? आणि म्हणून जे केलं आपल्या वडिलांनी ते आपण करतोय. कारण वारकरी संप्रदाय हा कालचा आजचा संप्रदाय नाही. वारकरी संप्रदाय हा अनादी कालापासून चालत आलेला आहे. जो असणाऱ्या माझ्या आदिनाथाने केला, माझे असणाऱ्या शंकर भगवंताने केला आणि साक्षात महादेवाचा अवतार म्हणजेच माझे बाळूमामा. विठाला संशय नसला पाहिजे. आणि संशय असला तर त्याचा परमार्थ कळलं जात नाही. ऐका, पहिले आपल्या गावामध्ये आड राहायचे. आड ऐका नाही, प्रत्येक गावामध्ये जुने आड राहायचे. काही हातपंप राहायचे, हापसा म्हणतो आपण त्याला. तो हातपंपही राहायचा. पण नळी योजना त्यावेळेस नव्हती, टाक्या गावगाव बांधलेल्या नव्हत्या, त्यावेळेस गावचा विकास झालेला नव्हता जुन्या काळी. आणि मग परिस्थिती प्रत्येकाची गरीब असायची. आणि मग रानामध्ये शेतामध्ये जर काम चालू असेल तर त्या घरातली सासूबाई सुनबाईला म्हणायची, 3 महिन्याचं तुझं छोटस लहान लेकरू आहे, त्या लेकराला बघत बघत सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक कर आणि दुपारच्या वेळेमध्ये जाऊन पाणी आडाचं भरून घे, हापशाचं पाणी भरून आण, बाकी सगळं काम करून घे, बाकीचं आम्ही रानातलं बघतो. एका दिवशीचा प्रसंग आहे. घरातील सगळी माणसं, सासूबाई रानामध्ये गेली, सुनबाई एकटी घरामध्ये, 3 महिन्याचं बाळ आहे. दुपारची वेळ आहे आणि दुपारच्या वेळेला असणाऱ्या त्या सुनबाईने मुलाला घरामध्ये झोपी लावलं. आणि आता मुलगा झोपलाय, तो तेवढ्यामध्ये म्हणली जावं आडवून आणि पाणी घेऊन येऊ. घरामध्ये मुलगा झोपवला असा खाली आणि दार लोटून घेतलं आणि गेली पाणी आणायला. मी सांगतोय कशासाठी? संशय नसावा. ऐका. आणि पाणी आणायला निघून गेली. पाण्याची घागर आडातून उपसून बाहेर काढली. पाण्याची घागर डोक्यावर घेतली, घराकडे आली तर त्या घरामध्ये, घराच्या दारामध्ये त्याच घरातली मांजर तिच्या तोंडाला रक्त लागलेलं होतं. कोणाच्या? मांजरीच्या तोंडाला रक्त लागलेलं बघितलं. आणि बघितल्यानंतर तिच्या डोक्यामध्ये आलं, अरे 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 मी पाणी आणायला गेले तोपर्यंत हिनं माझ्या बाळाला मारलं का काय? हिच्या तोंडाला रक्त लागलंय. म्हणून तशीच घागर डोक्यावरची खाली टेकवली, दगड घेतला आणि भरकन त्या असणाऱ्या मांजरीला दगड घातल्याबरोबर मांजर पटकन मरून गेली. मरून गेल्यानंतर पटपट पटपट आतमध्ये गेली. दार उघडलं तर दार उघडून बघते तर 3 महिन्याचा मुलगा हातपाय झाडून आतमध्ये खेळत होता. पण एक दृश्य झालं, त्या घरामध्ये त्या मुलाच्या शेजारी सापाचे तुकडे होऊन पडले होते, एवढे छोटे. तिने बघितलं दृश्य, अरे एवढा मोठा साप माझ्या बाळाच्या उश्याला त्याचे तुकडे करून टाकलेत. हा पराक्रम दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही केलेला, माझ्याच घरातल्या मांजरीने केलाय. अरे मांजर होती म्हणून तर माझ्या बाळाचा प्राण वाचला. पटकन तिथून बाहेर दारात आली. दारात येऊन बघते तर मांजर मरून पडलेली आहे. आता काही त्याचा उपयोग होणार? आता कितीही मांजरीची गयावया केली तरी उपयोग होणार नाही. त्याचं कारण आहे, संशय आला, माझ्या मुलाला हिनं मारलं असेल म्हणून तिने घेतला, दगड घातला. कधीही विचार केला पाहिजे. संशय निर्माण झाला म्हणून मांजरीचा नाहक जीव गेला. तसं जीवनामध्ये बाळूमामा संत महान आहेत, जगद्गुरु तुकोबाराय महान आहेत, आदी करून सर्व संत महात्मे झाले महान आहेत. त्यांच्या कार्याबद्दल आपल्यामध्ये संकोच नसला पाहिजे. त्यांच्या कार्यामध्ये आपल्यामध्ये त्यांच्या कार्याबद्दल कसल्याही प्रकारचा संशय नसला पाहिजे. आणि संशय जिथं नाही त्याचा परमार्थ, त्याची भक्ती यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. विडाला असणारे जगद्गुरु तुकोबाराय असू द्या, संत बाळूमामा असू द्या, अनेक संत महात्मे असू द्या, या संत महात्मे जे संत पदाला प्राप्त झाले सहज होत नाही. तो कुठलाच महात्मा संत पदाला प्राप्त व्हायला असाच होत नाही, तर त्याला कष्ट भोगावे लागतात, त्याला त्रास सहन करावा लागतो. बाळूमामाचं 8 वर्षाचं वय आहे. 8 वर्षाच्या वयामध्ये बाळूमामा काट्यावर झोपतात, काट्यावर. 8व्या वर्षी बाळूमामा काट्यावर झोपतात. 10व्या वर्षी बाळूमामा दुसऱ्याच्यात नोकरीला जातात, नोकरी करतात. का? बाळूमामा ज्या घरामध्ये जन्माला आले, अवताराला आले, बाळूमामाने घराचा कधी विचार केला नाही, कधीच घराचा विचार केला नाही. कारण त्यांच्याकडे त्याग आहे.
आणि जीवनामध्ये माणसाकडे त्याग असला पाहिजे. ज्याच्याकडे त्याग आहे तो माणूस यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याकडे किती त्याग आहे. एकादशीची आपली महिन्याची वारी आहे. दशमीला घरची बायको आपली भाकरी करून देते, शिदोरी करून देते, नवे नवे दशम्या करून देते. दशमीला सांगते जा पंढरपूरला, आता पौर्णिमा झाल्यावर काला झाल्यावरच परत या. आपण दशमीला जातो, एकादशीला संध्याकाळी तर घरी परत येतो. इतका त्याग आहे आपला. लक्षात आलं आपला किती त्याग आहे. एकादशीला संध्याकाळी घरी येतो. जीवनामध्ये त्याग असला पाहिजे. आणि बाळूमामाच्या जीवनामध्ये पहिल्यापासून त्याग आहे. आणि म्हणून तर त्यांच्या हातून अनेक प्रकारचे चमत्कार या ठिकाणी घडले जातात. ऐका, चमत्कार करतात ते संतच असतात असं म्हणता येत नाही. आणि संतांना चमत्कार येत नाहीत असंही म्हणता येत नाही. गारुडी महाराज सापाचा खेळ करताना हातामध्ये चिमूटभर माती घेतो, शिव करतो आणि लगेच 5 रुपयाचा ठोकळा हातामध्ये काढतो. तो चमत्कार आहे. तो चमत्कार आहे. पण त्याला जर 100च्या 50च्या नोटा मातीने तयार करत आले असले तर आपल्या गावामध्ये येऊन त्याला खेळ करायची गरज लागली नसती. पण वारकरी संप्रदायाचा विचार करा. असणाऱ्या वारकरी संप्रदायामध्ये चमत्कार किती घडून गेले. ज्या असणाऱ्या खांबाला टेकून माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्या खांबाला टेकून नेवाशाला माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ऐका, माऊली ज्ञानोबारायांनी खांबाला टेकले म्हणजे माऊली ज्ञानोबारायचं तोंड खांबाकडे होतं का पाठ खांबाकडे होती? बोला. पाठ खांबाकडे होती. माऊली ज्ञानोबारायची पाठ खांबाकडे होती तरी खांबाचा उद्धार होतो. कसा उद्धार होतो? महाराज खांबाचे अनेक मंदिर बघितले असतील पण खांबासाठी मंदिर तयार होत आहे ते माऊली ज्ञानोबारायचा चमत्कार आहे. याच्या पुढे जाऊन सांगू. प्रेत यात्रा निघालेली आहे आणि प्रेत यात्रा निघालेली असताना माऊली ज्ञानोबाराय 4 भावंड न्याय मागायला निघाले पैठणला. जात असताना रस्त्यामध्ये प्रेत यात्रा पाहिली आणि ती माऊली कपाळ बडवून रडते मोठमोठ्यानं. माऊलीनं बघितलं आणि सांगितलं ताई साहेब माऊली काय झालंय? आई साहेबांनी सांगितलं काय सांगायचं, माझे पती मरण पावले. आणि जग असणाऱ्या त्या माऊलीनं विचार केला. अरे म्हणले असंही मालक गेले तर तसंही गेले तर आलाय महात्मा पुढून, घ्यावं दर्शन. चरणावर नतमस्तक झाली. सांगितलं अखंड सौभाग्यवती भव. त्यावेळेस तिनं विचारलं हा असणारा आशीर्वाद या जन्मातलाय का पुढच्या जन्मातलाय? माऊलीने सांगितलं गेलेला शब्द परत कधीच येत नसतो, याच जन्मातलाय. अहो माऊली माझे मालक तर चौघाच्या खांद्यावर निघालेत, आता प्रेत यात्रा चालू आहे त्यांची, तुम्ही म्हणताय मला अखंड सौभाग्यवती भाऊ. माऊलीने सांगितलं नाव काय आहे? तिनं सांगितलं सच्चिदानंद नाव आहे. सच्चिदानंद नाव आहे म्हटल्यानंतर माऊलीने सांगितलं जो सच्चिद आणि आनंद स्वरूप आहे तो मरूच शकत नाही. हाक मारली सच्चिदानंद महाराज. महाराज जसं तिरडीवर झोपलेला माणूस असावा तसं ताडकन सच्चिदानंद बाबा बसले. कीर्तनाची ताकद आहे. मेले माणूस जिथं उठविले वेळा काळा ते ग्रासील गा. लक्षात आलं का? मेलेला माणूस जिवंत करण्याची प्रक्रिया जिथं होती ती त्याला कीर्तन म्हटलं जातं. म्हणून माणसं कीर्तनात मरत नाही आणि कीर्तनात मरत नाहीत म्हणूनच कीर्तनात मरत नाहीत. कीर्तनामध्ये माणसानं मरावं. कीर्तनामध्ये माणसानं पण मरत नाही. लक्षात आलं? माऊली ज्ञानोबारायांचा हा पराक्रम आहे. याच्या पुढे जाऊन सांगेन तुम्हाला मी. भिंतीची मंदिर बरीच तुम्ही पाहिली आहेत पण भिंतीसाठी मंदिर अजून कुठं नाही. माऊली ज्ञानोबारायांच्या आळंदीमध्ये भिंतीसाठी मंदिर झालं. रेडा सगळ्यात निर्बुद्ध प्राणी आहे. रेड्याचं मंदिर झालं महाराज. नवे नवे रेड्याची दिंडी निघते, वारी निघते कुठं? पंढरपूरला. लक्षात त्याचं कारण आहे संत महात्मे हे येतच असतात जगाच्या कल्याणा. संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. संत महात्म्याचा अवतारच याच्यासाठी. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. म्हणून चमत्कार करणारे संत असतात. बाळूमामांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे चमत्कार या ठिकाणी केलेले आहेत. आप्पा शिंगाडे नावाचे एक भक्त आहेत. आप्पा शिंगाडे नावाचा महात्मा आहे आणि आप्पा शिंगाडेला बऱ्याच दिवस
मूलबाळ होत नव्हतं. 9 वर्षाचा काळ निघून गेला. 9 वर्षामध्ये मूलबाळ आप्पा शिंगाडेला होईना आणि म्हणून एका मांत्रिकाकडे गेला आणि मांत्रिकाने सांगितलं काही अडचण नाही, तुला मूलबाळ होईल, पण एक करावं लागेल. काय करावं लागेल? काही नाही म्हणले, गाभण मेंढी कापावी लागेल. आणि म्हणून मेंढी सुद्धा आणलेली आहे, तिचा कार्यक्रमच करायचा होता. आणि एवढ्यामध्ये संत श्रेष्ठ सद्गुरू बाळूमामा महाराज त्या ठिकाणी त्याच्या दारावर थाप मारतात. आप्पा दार उघड. दार उघड म्हटल्याबरोबर आतून मेंढीचा आवाज येतोय ओरडलेला. आप्पाला म्हणतायत बाळूमामा, अरे आप्पा मेंढीला काही खायला घातलं नाही का रात्रीपासून? आवाज येतो तिला ओरडत ती. आप्पाने सांगितलं तसं नाही महाराज, तसं नाही मामा. मग काय नाही म्हणले, ती अशीच ओरडत राहते, तिला खायला किती दिले तरी. आणि काय चाललंय म्हणले तुमचं हे काय? काही नाही म्हणले मामा, बऱ्याच दिवस झालं मूलबाळ नाही, म्हणून म्हणले मांत्रिकाला आणलेले, देवऋषाला आणलंय आणि चाललंय म्हणले आमचं काहीतरी, आता आम्हाला मूलबाळ व्हावं म्हणून. काय करायचं ठरवलंय? काय नाही म्हणले, ही गाभण मेंढी कापायची. बाळूमामाने सांगितलं, अरे अशा गाभण मेंढ्या कापून जर मुलं झाली असती, 900 जरी पुत्र होती तरी का करणे लागे पती. 900 जर मुलं झाली असती तर मग पतीची काय गरज आहे? तुला मूलबाळच होत नाही ना. ऐक म्हणले, हे आंब्याचं झाड आहे पुढं, आंब्याचं झाड आहे पुढं. त्या आंब्याच्या झाडाकडे बघितलं आणि सांगितलं, जा त्या आंब्याच्या झाडाचे 5 आंबे काढून आण. 5 आंबे काढून आणले आणि सांगितलं तुला 5 मुलं होतील. तिथून पुढं आप्पा शिंगाडेला बाळूमामाच्या शब्दावर 5 मुलं झाली. हा बाळूमामाचा चमत्कार आहे. विढाला संत महात्मे चमत्कार करत नसतात असं नाही, चमत्कार संत महात्मे करत असतात. आणि संतांना चमत्कार येत नाहीत असंही म्हणता येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय असणारे सांगतायत की बाबा रे, श्रद्धा वेगळी आणि विश्वास वेगळा आहे. विश्वास खूप महत्वाचा आहे हो. प्रपंच असो का परमार्थ असो, विश्वास खूप महत्वाचा आहे. मुलाचा बापावर विश्वास असला पाहिजे, बापाचा मुलावर असला पाहिजे, सासूचा सुनावर असला पाहिजे, सुनाचा सासूवर असला पाहिजे. विश्वास खूप महत्वाचा आहे. पहिला खूप विश्वास होता माणसाचा एकमेकावर, पण आता माणसं बदलतात, पावला पावलाला बदलतात. आता माणसं बदलतात म्हणून तर आमच्या माऊल्या आता दिवाळी असो का पंचम असो जात नाहीत माहेराला, जात नाहीत. का नको जायचं? विश्वास नाही मालकावर. आणि म्हणून तरी आमची एक माऊली म्हणली, जसं करायचं त्याला तसं करू द्या, पण जातेच म्हणली. आता आली दीपावळी काही दिवसावर, गेली ना महाराज, दीपावळीला गेली. आता मोबाईलचा जमाना आहे, 5Gचा जमाना आहे. प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मोबाईल नाही असा माणूस आपल्याला बघायला मिळत नाही. बायकोकडे मोबाईल 10,000चा असेल, पतीकडे 20,000चा असेल, मुलाकडे 30,000चा असेल. घरामध्ये 5 माणसं आहेत, प्रत्येक माणसाला मोबाईल आहे. मोबाईल वेळीच जेवत असणारी ही दुनिया झालेली आहे. प्रत्येक 3 मिनिटाला माणूस मोबाईल हातात घेऊन पाहतोय. याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं, झोपताना सुद्धा उशालाच मोबाईल असतो. झोपताना सुद्धा मोबाईल ओशालाच असतो. एखाद्या वेळेस जर मोबाईल ओशाला नसला आणि चार्जिंगला लांब लावलेला असला तरी त्याला झोप येत नाही. तिथून काढून का होईना ओशालाच ठेवतो आणि सकाळ झोपीतनं उठल्या उठल्या पहिलं मोबाईल चापचितो. झोपीतच उठायच्या अगोदर आहे का जवळ? लक्षात आलं? इतका मोबाईल विडा जमाना झाला. आणि दोघांकडे मोबाईल, पतीकडे मोबाईल, पत्नीकडे मोबाईल. गेली महाराज माहेराला आणि माहेराला गेल्यानंतर 2 दिवस झालं, 4 दिवस झालं. आता माहेरची आठवण यायला लागली. फोन केला मालकाला, हॅलो कुठे आहे? तो म्हणलं घरीच आहे. घरीच आहे, पण विश्वास कुठे आहे? विश्वास नाही म्हणून ती म्हणली आता काहीतरी खून घ्यावी. म्हणून म्हणली करा बरं मिक्सर चालू. वा, लगेच मिक्सर चालू. खर्र आवाज आला. आवाज आल्याबरोबर विश्वास पटला, मालक घरीच आहेत. पुढे 2-4 दिवस गेले. रोज फोन करायचे, हॅलो कुठे आहेत? घरीच आहे. करा मिक्सर चालू. लगेच मिक्सर चालू. आनंद वाटायचा. बघता बघता 4-8 दिवस झाले. आता मग माहेराला तरी किती दिवस राहावं, ऐके नाही. आणि मग आईने असणाऱ्या मुलीची पिशवी भरली. 80 वर्षाची आई आणि 60 वर्षाची मुलगी आहे, तरी सुद्धा 60 वर्षाच्या मुलीची पिशवी रिकामी येत नाही माहेरून. जोपर्यंत आई माहेरात आहे तोपर्यंत. कांदे काही द्यायची गोष्ट आहे का? कांदे सुद्धा आपली आई महाराज मुलीच्या पिशवीमध्ये टाकते.
स्टँडवर आली मुलगी, गाडी आल्याबरोबर सासरला आली, आल्यानंतर स्टँडवर उतरली, घराकडे आली, दारात येऊन उभी राहिली आणि बाळूलो असणाऱ्या शेजारीच असणारा तिचा जावाचा मुलगा त्याला विचारलं, बाळू हे कुठे गेलेत? बाळू म्हणला, काकू फोन लावा. आता मलाही काही माहित नाही. आणि मग काकून फोन लावला, हॅलो कुठे? तो म्हणलं, मी घरीच आहे. घरीच आहे म्हणल्या बरोबर ती म्हणली, करा मिक्सर चालू. लगेच मिक्सर चालू. काकू म्हणली, बाळू भानगड काय? बाळू म्हणला, तुम्ही गेल्यापासून मिक्सर पिशवीत घातलाय आणि कुठं फिरतात माहितीच नाही. लक्षात आलं? विश्वास कोणाचा कोणावर राहिला नाही माझा, पण विश्वास असला पाहिजे. कुठं? आपला विश्वास एकाच ठिकाणी असला पाहिजे, संताच्या चरणावर. तिथं विश्वास ढळू द्यायचा नाही आणि मग नुसता विश्वास ठेवायचा नाही, सर्व भावानं दासवायचं. अभंगाचं पहिलं चरण. संताची त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजव बरं. काय करायचे पायलीची 50 असून काय उपयोग? मोजकीच आहेत पण कामाची. नाहीतर पसाचे मसाला चव नाही कशाला, त्याचा काय उपयोग होत नाही. आहे की नाही? अगदी आनंदमय वातावरणामध्ये संत बाळूमामाच्या प्रांगणामध्ये आपण सर्वजण एकत्र आलेलो आहे आणि बाळूमामाच्या चरणावरती आपला विश्वास आहे म्हणून आपण आलेलो आहे. ऐका, देवाचे चरण असू द्या की संतांचे चरण असू द्या, त्यांच्या चरणावर आपला विश्वास असला पाहिजे. विश्वास होता म्हणून तर हीन कुळामध्ये जन्माला आली, पण स्वतःचा उद्धार करून घेतला. मंगळवेढा नावाचं गाव आहे. मंगळवेढा गावामध्ये वेश्या घराण्यामध्ये एक मुलगी जन्माला आली. जन्माला आल्यानंतर तिला तिच्या रूपाचा गर्व होता, अहंकार होता. बघा, माणसं काळी असू द्या नाही तर गोरी असू द्या, दोनच कलर देवाने केले. दोनच कलर आहे, ह्याच्या पलीकडे काही नाही. पण गोऱ्या माणसाला काही गोऱ्या माणसाला लय गर्व राहतो. माझ्यासारखं सुंदरच कोणी नाही. पण सांगू तुम्हाला, माझ्या देवासारखं सुंदर या जगात कोणी नाही. जो आपल्याला निर्माण करताय, जो आपल्याला घडवणार आहे, तो किती सुंदर असेल.
सावळा रुपडे सुंदर देव कसा आहे सुंदर आहे ऐका आपल्याला निर्माण करणारा किती सुंदर आहे सांगू तुम्हाला या जगामध्ये किती माणसं आहेत हो 145 कोटी किती 145 कोटी माणसं आहेत तुम्ही सांगा बरं माणूस माणसासारखा एक तरी दिसतोय का हा एक सुद्धा माणूस माणसासारखा दिसत नाही आणि माणसं जर माणसासारखी असती तर महाराज गाड्याला जशा पाट्या लावल्यात का तशा पाट्या लावल्या असत्या MH 25 37 38 आहे का नाही का आपल्याला महाराज प्रत्येकाला वेगळं वेगळं रूप निर्माण केलं भगवान परमात्म्याने तो महाराज निर्माण करणारा किती महाराज चप्र असेल ऐका पण तरी रूपाचा गर्व आहे काही काही माणसाला आणि मग तिला गर्व आला ते म्हणजे या जगात माझ्यासारखं सुंदर कोणी नाही माझ्यासारखं सुंदर कोणी नाही म्हणून तिला रूपाचा गर्व होता पुढं आषाढीची वेळ आली गावातून दिंडी निघाली दिंडी निघाल्यानंतर वारकरीत महाराज लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने 2 मजली बिल्डिंग आहे तिची गावाच्या कडेला दुसऱ्या मजल्यावर गॅलरीत जाऊन उभी राहिली असणारी वारकऱ्याची दिंडी निघाली निघाल्यानंतर टाळाचा जे घोष करत निघाली टाळोबा माऊली जय घोषात निघालेले आहेत निघाल्यानंतर ती वेश्या दुसऱ्या मजल्यावर गॅलरीत उभा आहे तिच्या दारापुढे एक पाण्याचा हौद बांधलेला होता तिने काय केलं पाण्याचा हौद बांधलेला होता कारण ती वेश्या होती जो कोणी पुरुष तिच्या दारातून जात असताना तिच्याकडे पाहिल पाहत पाहत तो हौदात पडायचा आणि हौदात पडला का तिने तिचं गिराईक समजायचं लक्षात आणि मग तो असणारा वारकऱ्याचा मेळा तिच्या दारातून निघाला आणि निघाल्यानंतर ती वरून पाहत होती म्हणतात ना वारकरी एकनिष्ठ असतात म्हणतात ना माळकरी एकनिष्ठ असतात एक तरी वारकरी माझ्या घराकडे बघणार एक तरी वारकरी माझ्याकडे बघणार आणि पटकन या असणाऱ्या हौदात पडणार तिचं ठरलं दिंडी निघाली निघाल्यानंतर सगळा हौद पास केला आणि तिचं घरही पास झालं एकाही वारकऱ्यानं तिच्या घराकडे बघितलं नाही त्यावेळेस तिला वाटलं अरे मी एवढी सुंदर असून स्वरूपवान असून माझ्या घराकडे एक नाही बघितलं नाही त्या अर्थी माझ्यापेक्षा सुद्धा सुंदर या जगात कोणीतरी आहे या जगात माझ्यापेक्षा सुंदर कोणीतरी आहे म्हणून तिनं काय केलं पटकन खाली उतरली पायऱ्या उतरून वारकऱ्याच्या पाठीमागे दिंडीच्या पाठीमागे निघाली निघाल्यानंतर वारकऱ्याची दिंडी दर मुक्काम दर कोस करत पंढरपूर मध्ये पोहोचल्यानंतर चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा वारकऱ्यानं चंद्रभागेला स्नान केलं पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि तशीच दिंडी नामदेव पायरीचं दर्शन घेऊन पांडुरंगाच्या रावळामध्ये गेली असणारी ती वेश्या सुद्धा त्यांच्या पाठीमागे हळूहळू येत होती जात असताना प्रत्येक वारकऱ्याने देवाला डोळं भरून पाहिलं चरणाचं दर्शन घेतलं आणि पुढे निघायला लागले असणारे त्या वेश्येनं सुद्धा जसं वारकरी करतो तसंच केलं गरुड खांबाला भेट दिली साष्टांग लोटांगण घातलं तशीच पुन्हा पुढे गेली पांडुरंगाला डोळे भरून पाहिलं आणि जसं पाहिलं स्वतःला हरपून गेली महाराज पाहिलं
समचरण दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझी हरिवृत्ती राहो देवा. तुझ्या चरणाजवळ माझी वृत्ती राहिली पाहिजे. बघितलं त्याला महाराज, पाहिल्यानंतर तो दिसत होता कसा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा, राजस सुकुमार मदनाचा कुमार मदनाचा पुतळा. याच्या पुढं साबळा देखील आनंदाचा देणे आनंदाचा पुराणा साबळा देखील आनंदाचा. बघितलं डोळे भरून त्याला पाहिलं, पाहिल्याबरोबर हरपून गेली देहभान. मनात विचार केला, रे देवा तुझं स्वरूप एवढं सुंदर आहे, चरणाचं तुझ्या मला दर्शन घ्यायचंय. म्हणून तिने विचार केला, भगवान परमात्म्याचा चेहरा एवढा सुंदर आहे, मुख एवढं सुंदर आहे, देवाचे चरण किती नाजूक आहेत बघावं. म्हणून स्वतःचा उजवा अंगठा भगवान परमात्म्याच्या डाव्या पंजेवर आलगट टेकवला, नुसता असा टेकवला. टेकवल्याबरोबर देवाच्या पायाला खड्डा पडला. जे जे वारकरी आतापर्यंत पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आहे त्यांच्या ध्यानात येईल, देवाच्या पायाला खड्डा आहे. देवाच्या दोन खुणा आहेत, दोन खुणा आहेत देवाच्या. एक पायाला, डाव्या पायाला खड्डा आहे पंजाला, आणि दुसरी खुण आहे भृगु ऋषीने मारलेली छातीमध्ये लात, छातीला एक खड्डा आहे. अशा दोन खुणा आहेत देवाच्या. विचार केला तिनं, अरे अलगद नुसता अंगठा मी त्याच्या पंजेवर टेकवला तरी त्याच्या पायाला खड्डा पडतो. इतके मृदू मुलायम कोमल देवाचे पाय आहेत, इतका तो नाजूक आहे. अरे आपलं कुठं ठेवता, म्हणून तिचं गर्वहरण झालं. आपल्यापेक्षा जगात कोणीतरी सुंदर आहे. भगवान परमात्म्याच्या चरणावर पवित्र मस्तक ठेवलं, आणि जसं मस्तक ठेवलं देवाला विनंती केली, आता तुझ्यामध्ये मला मिसळून घे. आणि आहे तसा जीव तिनं आपल्या देवाच्या चरणावर ठेवला. तिचं नाव कान्होपात्रा. म्हणून तर आज आपण पंढरपूरला जरी गेलो, आधी दर्शन कुणाचं आहे? कान्होपात्रेच आहे, नंतर देवाचे. कारण देव हा भक्ताच्या अंकित असतो, देव हा भक्ताशिवाय राहू शकत नसतो. बाळूमामा देव सुद्धा भक्ताशिवाय राहू शकत नाही, कारण संताला भक्ताची जोडच लागते. आणि म्हणून देवाला सुद्धा भक्ताशिवाय करमत नाही. कोरोनाच्या काळामध्ये 8 महिने देव माझा रडत होता पंढरपुरात. का? अरे माझा भक्त एक सुद्धा माझ्याकडे येत नाही. भक्तच काय, इथं माणसं माणसाकडे संशयानं पाहत होती. प्रत्येक घरातला माणूस जर बाहेर गेला तर माणसं म्हणायची हा कुठं गेला असेल, कुणाला भेटला असेल. ह्याला तर कोरोना झाला नसेल तरी लोक म्हणतात जगात देव असेलच का. संशय माणसाला. देव जर बघायचा असेल तर मग कोरोना सारखी एखादी झुळूक आणि त्याला सोडावी लागते. लक्षात आलं का? म्हणून देव नाही अशी जागा नाही.
संत बाळूमामा महादेवाचा अवतार आहे. हा, संत बाळूमामा शंभू महादेवाचा अवतार आहे. आणि म्हणून उत्पत्ती स्थिती लय ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. उत्पत्ती स्थिती लय ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. तुमचं माझं तिकीट कधी काढायचं ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. आणि तो देव आपला साकार केला की जीवनामध्ये चिंता राहत नाही. बाळूमामा सारखा देव आपल्या जीवनामध्ये आपण त्याचं जर सेवा केली तर आपल्या जीवनात काही कमी पडत नाही. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा, देणे बिन जीवा सुख नो हे. पण आपला देव देव लय वेगळा आहे. आपला देव देव कसा आहे, रोज एक देव आहे आपला, रोज एक देव आहे. सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की अंबाबाई, बुधवार आला की कृष्ण, गुरुवार आला की दत्त, शुक्रवार आला की संतोषी माता, शनिवार आला की हनुमंतराय, आणि रविवार आला की वारी हो असलं लय वाजवायचं नसतं. देव एखादा उठत असतो आहे की नाही. पण तुम्ही सांगा, जास्त बायाच्या अंगात येतं का गड्याच्या अंगात येतं? पण म्हणलं बायाच्याच येतात, गड्याच्या अंगात येतच नाही हो. बायाचे जास्त अंगात येतं. पण सांगू तुम्हाला, त्यांच्याही अंगात येणं साहजिक आहे. त्यांना लय काम करावं लागतं म्हणून अंगात आणावं लागतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिलंच नाही हो, मग आगरी का मग कसं करायचं. म्हणून जीवनामध्ये माणसाने आनंद निर्माण करायचा. जीवनामध्ये माणसाने आनंदी राहायचं. जीवनामध्ये आनंदी का राहायचं, तर जीवन पुन्हा पुन्हा नाही म्हणून राहायचं. लय लाज वाटत असले नाचायची माणसात, घर लावून नाचा पण आनंदी राहा. लक्षात आलं? नाचलं पाहिजे माणसानं, डीजे पुढे नाही. मग नाचायचं कुठं? नाचो की बाबा विश्वास ठेवायचा कुठं? देवाच्या चरणात. आणि सर्व भावानं दास व्हायचे. ऐका, सर्व भावानं दास होणं खूप महत्वाचं आहे. देवाला दुसरं काहीच लागत नाही. बाळूमामाला काय लागतंय? काय लागतं बाळूमामाला? काहीच लागत नाही, फक्त तुमचा भाव पाहिजे. काय पाहिजे? भाव. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव द्या. बस शुद्ध अंतकरणाने केलेली भक्ती देवापर्यंत पोहोचत असते. म्हणून सावता बाबा कधीच पंढरपूरला गेले नाही. सावता बाबा कधीच पंढरपूरला गेले नाही. पण पंढरपूरचा सावता बाबाला भेटायला आल्याशिवाय राहिला नाही. त्याचं कारण आहे. म्हणून बघा, वाऱ्या पहिली लोक जास्त करायची का आताची लोक जास्त करतात? वाऱ्या आताची लोक जास्त करतात. 15 दिवसाला, महिन्याला माणसं पंढरपूरला एकादशीला जातात. पण देवानं सांगितलं, तुम्ही महिन्याला पंढरपूरला येण्यापेक्षा एकदाच ये, मग तो अवघाची सुख रूप जन्मो जन्मीचे दुःख विसरेशी. एकदाच जा, पण सर्व भावानं जा. एकदाच जा, पण सर्व भावानं जर गेलं तर तो आपलासा झाल्याशिवाय राहत नाही. पण आपला भावच तसा राहिला नाही महाराज. आता बाळूमामाला येत असताना काहीची इच्छा झाली गावातून, चला बाळूमामाला एखादा नारळ फोडू. नारळ घेतला, इथं आला आणि बाळूमामाला नारळ फोडला. नारळ फोडला, पण योगाने नासका निघाला. काय म्हणतो आपण? वा, काय म्हणतो? पावला. कुठून शब्द आणलाय काय माहिती अजून. म्हणजे नासका नारळ देवाला पावला. तोच नारळ जर चांगला निघाला, किती ठेवता देवाला? उघड तुकडा ठेवता, बाकीचा घरी जातो. इतका आपला बाळूमामा विषयी भाव आहे. लक्षात आलं? मग देव काय साधा आहे का हो महाराज? भगवान सांगतात गीतेमध्ये, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्ततैव भजाम्यहम् मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या सर्वशा पार्था. तुझा जसा भाव
तसा मी तुला आहे. लक्षात आलं? तुमच्या घरी सत्यनारायणाची पूजा असावी आणि मग ब्राह्मण काका यादी काढून देतात, एवढी हातभर यादी काढून देतात. आमची माऊली बाजारात जाते, बाजारात गेल्यानंतर ती दुकानदाराकडे यादी देते आणि मग दुकानदार तिला विचारतो खायचं द्यायचंय का देवाचं द्यायचंय, काय घेणं का त्याला, तू दे ना, फक्त माल दे, तुला यादी दिली ना माल दे. पण तो काय म्हणतो खायचं का देवाचं, म्हणजे देवाचं वेगळं आहे आणि खायचं वेगळं आहे. सडक्या सुपाऱ्या, कुचक्या खारका, नाशका नारळ कुणाला, देवाला. आणि आपल्याला घरी जर सण असावा, सण जर तुमच्या घरी असला, महाराज आपली खायची पोळी वेगळी आहे आणि देवाचं नैवेद्य वेगळा आहे. ज्या तव्यात तवा भरून असणारी पोळी भाजते त्याच तव्यात 25 नैवेद्य असतात. किती? 25. ती सुद्धा माऊली स्वतः भाजत नाही, ती पोरीला म्हणती बबे तू नैवेद्य भाजून घे, मी बाकीचं काम बघते तो. म्हणजे देवाचा नैवेद्य कुठं शेकला आणि कुठं टेकला, टाकले परातीत, सगळे नैवेद्य परातीत टाकायचे. मग आका भजाय का एका निवदावर आहे का आका भाजा? एका भज्यात 25 नैवेद्य. लक्षात आलं? भाव देवानं काही धोत्रावर इन केली का? कळत नाही त्याला. तुमचा जसा भाव आहे तसा देव आहे. ऐका, म्हणून महाराज सांगतात तुम्ही माझ्या ठाई जैसा भाव धरा तैसाच मी खरा तुम्हाला घे. तुमचा जसा भाव असेल तसा देव असतो. म्हणून शुद्ध अंतकरणाने इथं आलं ना, शुद्ध अंतकरणाने त्याला हात जोडा, काहीच मागू नका. ज्याला मागतो का त्याला देव कधीच देत नाही. जो मागतो त्याला देव देत नाही आणि जो मागत नाही त्याला देव दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून देवाकडे काहीच मागायचं नाही. आलं का निर्मळ अंतकरणाने देवा बस खुशाल ठेव, एवढंच म्हणा. 2 वर्षाचं लेकरू आहे घरातलं, 2 वर्षाचं, ते जातंय बाळमामा पुढं म्हणते देवा मला खुशाल ठेव. काय त्याचा सुखाचा कधी संबंध सुद्धा अजून आलेला नाही, तरी सुद्धा ते 2 वर्षाचं म्हणते देवा मला खुशाल ठेव. लक्षात आलं? जुनं महादेवाचं पुरातन मंदिर होतं, जुनं, आणि त्या जुन्या मंदिरामध्ये एक गणपतीचं छोटस मंदिर होतं. पडापडी झालेली होती मंदिराची. 5वी 6वीची पोरं, आणि दुपारची शाळा सुटली. श्रावण महिन्यात म्हणले चला महादेवाचा आज उपवास आहे, आज सोमवार आहे, दर्शनाला जाऊ. महादेवाच्या दर्शनाला गेली 7-8 पोरं, आणि गेल्यानंतर महादेवाचं दर्शन घेतलं आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाला आली. गणपती बाप्पाच्या दर्शनाला आली आणि गणपती बाप्पाचं आता दर्शन घ्यायचंय, पण महाराज मूर्ती बघितली डोळ्यापुढं असणारे श्री गणेशाचं उदर पोट केवढं आहे, मोठंच्या मोठं आहे. आणि मग पोट मोठं आहे म्हणल्यावर देवा गणपतीची बेंबी सुद्धा मोठी आहे. आणि मग एक जण म्हणला गणपतीची बेंबी किती खोल आहे बघू. आणि मग एक जणांना उगाच एका पोरानं घातलं त्या बेंबीमध्ये बोट, आणि बोट घातलं आतमध्ये महाराज तपश्चर्या करत बसले होते. त्यानं बरोबर फटका मारला, मारल्या बरोबर झटका बसला. असंच बोट बाजूला काढलं, बोट बाजूला काढला असंच तो काय म्हणला, हो लय गार लागलं रे म्हणलं. काय म्हणला तो? लय गार लागलं. गार लागलं म्हणल्यावर दुसरा म्हणला खरं म्हणतो का काय? तो म्हणलं मग काय खरं काय? हो ना. लगेच त्यानं बोट घातलं, त्यालाही झटका मारला. झटका मारला असं आग झाली. अजून त्यानं हात बाजूला काढला, पण तो सुद्धा म्हणला खरंच की र लय गार लागलं. दुसऱ्यानं म्हटल्यावर तिसऱ्यानं घातलं, चौथ्यानं घातलं. सगळ्याला वेदना एकच आहेत, पण सांगितलं नाही तसा संसार आहे, तसा संसार आहे. संसारामध्ये प्रत्येकाला वेदना आहे, प्रत्येकाला दुःख आहे. कोणत्या बापाला वाटतं माझा पोरगा महाराज व्हावा? कोणत्याच बापाला वाटत नाही. बाप फक्त म्हणतो बाबा नका बोटाशी प्रपंच केला, मारुतीच्या देवळा पुढचं गज चोरून आणलं, सलाब टाकला, मारुतीच्या देवळा पुढचं दगड आणली, तुझ्या दाराचा वट्टा बांधलाय. फक्त एवढं कर, जेवढं जपलंय तेवढं नका बोटाशी जपलंय तेवढं जपून ठेव. बापाची शिकवण आहे. संसार सांगू कसा आहे तुम्हाला? संसारामध्ये एकच आहे, फक्त मेडकं बदलतंय. संसारात काय होत आहे? मेडकं बदलतंय. बापाचा बूट पोराला आला की बापाने मागं सरायचं आणि पोराने पुढे यायचं, ह्याच्या पलीकडे काही नाही दुसरं. संसाराची सुरुवात कधी झाली कोणी सांगू शकेल का? झालं कीर्तन 2 मिनिटात संपवायचंय.
संसाराची सुरुवात लय ती लय तुम्ही सांगताल बाबा आपल्या लग्नापासून झाली, ह्याच्या पुढे सांगताल आपल्या जन्मापासून झाली, पण सांगू याला एकच शब्द आहे, संसाराची सुरुवात अनादी कालापासून झाली. संसार कुठे थांबणार आहे माहित नाही, संसार कुठे थांबल माहित नाही, संसार कधी सुरू झाला माहित नाही. फक्त तुमचा आणि माझा प्रवास एका बसमध्ये चालू आहे. आता तुमचा आणि माझा प्रवास एका बसमध्ये चालू आहे, ज्याचं स्टेशन येईल त्यानं उतरून जायचं. ह्याच्या पलीकडे जीवनात काही नाही, ह्याच्या पलीकडं जीवनामध्ये काहीच नाही. म्हणून संसार खोटा आहे, दुस्तर आहे, सगळे सांगून थकले. फक्त या संसाराचं एकच सूत्र आहे, संसारामध्ये एकच केलं पाहिजे, तुम्ही कुठलीही गोष्ट करा माझी म्हणून करू नका, कुठलंही कर्म करा माझं म्हणून करू नका. बाळूमामा अर्पणमस्तु, पांडुरंगा अर्पणमस्तु, श्रीकृष्ण अर्पणमस्तु. बस जे जे कार्य कराल ते त्याला अर्पण करा. कारण आपण येताना काही आणलेलं नाही, जाताना काही न्यायचं, मधलं गबाळ सुद्धा आपलं, आणि मग कशासाठी करायची धडपड? येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. आणि म्हणून तर या जीवनामध्ये एकच केलं पाहिजे. एवढे संत महात्मे आमचे सांगून गेले, बस हेच केलं पाहिजे. नाही केलं तर हे जरी नाही
म्हणून महाराजांनी सांगितलं हे जरी नाही झालं तरी दुसरा येईल. जो जन्माला आला त्याच्या मानगुटीवर काळ बसलेला आहे. फक्त आपण एक करतोय बर्थडे. आपण काय करतो? वाढदिवस आहे की नाही? वर्षाला वाढदिवसाचा दणका चाललाय आपला. त्याचं कारण आहे गॅरंटी राहिली नाही माणसाला आता वर्षभर जगल का नाही. पहिली माणसाची शताब्दी व्हायची. शताब्दी झाल्यानंतर सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा आला 85 वर्षावर. का? 100 वर्षाची गॅरंटी वाटाणा म्हणून. पुन्हा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा गेला 75 वर्षावर. पुन्हा अमृत महोत्सव आला. अमृत महोत्सवाची गॅरंटी वाटाणा म्हणून हीरक महोत्सव आला 61 वर्षांनी. हीरक महोत्सवाची गॅरंटी वाटाणा म्हणून पुन्हा सुवर्ण महोत्सव आला 50 वर्षाचा. 50 वर्षाची गॅरंटी माणसाला वाटाणा म्हणून पुन्हा रौप्य महोत्सव आला 25 वर्षाचा. रौप्य महोत्सवाची गॅरंटी वाटाणा म्हणून आता वर्षाला वाढदिवस आहे. लक्षात आलं? वर्षभर टिकला तरी धन्य. बस ह्याच्या पलीकडे पुढच्या पुढे बघू. का? ह्याची गॅरंटी राहिली नाही. म्हणून जीवनामध्ये आपण येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. ऐका, रावणा इतका श्रीमंत या जगात कुणी अजून झाला नाही. रावणा इतका श्रीमंत कुणी झाला नाही. पण सांगू तुम्हाला, असणाऱ्या रावणाची लंका सोन्याची आहे आणि माझ्या देवाची द्वारका सोन्याची आहे. रावणाची लंका सोन्याची आहे, देवाची द्वारका सोन्याची आहे. एकाची जळाली आणि एकाची कोणाचं धन कामाला आलं? रावणाची जळाली आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची बुडाली. अहो, जिथं देवाचं धन कामाला येत नाही तिथं तुमचं माझं धन कुठं कामाला येणार आहे. म्हणून ऐका, मनी जीवनात खूप महत्वाचा आहे. मनी माहिती तुम्हाला? मनी म्हणजे पैसा आणि मनी म्हणजे माळातला. 2 मनी लक्षात ठेवा. आहे की नाही? 2 मनी आहेत. एक मनी आत ओढायचा आहे. पुण्य करताना मनी आत ओढायचा आहे, पुण्य होत आहे. आणि पाप करत असताना बाहेर सोडायचंय. पैसा मोजताना कसा मोजतो? असा मोजतो का? असा मोजतो ना. लक्षात आलं तुमच्या? म्हणून माळ ओढताना, मनी ओढताना आत घ्यायचंय, पुण्य घ्यायचंय आणि बाहेर सोडताना पाप सोडायचंय. राम म्हणा तुम्ही. राम म्हणत असताना राम म्हणायचं, ओठ मिटवायचे आणि राम म्हणायचं. म्हणून दाखवा, कुणाला जमत? आणि तोंड असं उघडं ठेवा आणि म म्हणून दाखवा. म्हणता येणार नाही. राम म्हटलं का जीवनातलं असणारं शरीरातलं पाप बाहेर जाईल आणि म म्हटलं का ते बंद कपट होऊन जाईल. तुम्ही म्हणाल राम म्हटलं की पाप बाहेर जाईल, पण लगेच आती बात आत येत नाही. त्याचं कारण आहे, इथलं कपाट लगेच लागल्या जातं. म म्हटलं का कपाट लागल्या जातं, कुलूप लागल्या जातं, पुन्हा ते पाप बाहेरचं आत येत नाही. राम नामाची इतकी ताकद आहे, बाळूमामाच्या नावाची इतकी ताकद आहे, माझ्या महादेवाच्या नावाची इतकी ताकद आहे, नामाला इतकी ताकद आहे महाराज. म्हणून सद्गुरू जीवनामध्ये असणं महत्वाचं आहे. माझे सद्गुरू बाळूमामा महाराज महादेवाचा साक्षात अवतार आहे, पण त्यांनी सुद्धा गुरु केले मुळे मामा. लक्षात आलं? अहो, संत महात्म्याचा विचार करा. जगद्गुरु तुकोबाराय बाबाजी चैतन्य गुरु करतात. माझे माऊली ज्ञानोबाराचा विचार करा. उपजताची ज्ञानी हेवर मजाणोनी. उपजताच माऊली ज्ञानी आहेत, तरी सुद्धा त्यांनी गुरु करून घेतले. निवृत्ती दादाला गुरु करून घेत. नामदेवराय सतत देवाच्या सानिध्यात आहेत, सतत देवाच्या सानिध्यात आहे, तरी सुद्धा गोरोबा काकाने थापटणं मारलं, सांगितलं नामा तू कच्चा आहे. कुठं जावं लागलं? आवडे नागनाथाला जावं लागलं. ज्या विसोबा खेचरांनी माऊलीच्या झोळीमध्ये माती टाकली, त्याच विसोबा खेचराला मान दिला नामदेवरायचा गुरु होण्याचा. लक्षात आलं? आणि म्हणून प्रभू रामचंद्राचा विचार करा. वशिष्ठ गुरुवर्य त्यांचे गुरु आहेत. माझे श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा विचार करा. जगद्गुरु म्हटलं जातंय, ते जगद्गुरु श्रीकृष्ण भगवान परमात्मा, तरी ते सुद्धा त्यांनी सुद्धा गुरु केला. कोण? संदीपानी ऋषी. म्हणजे देवाला गुरु करावा लागतो. आम्ही गुरु केल्याशिवाय मरायचं नाही. ज्याने गुरु नाही केला
त्याचा जन्म वाया गेला. लक्षात आलं. म्हणून सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, आपल्या सारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. म्हणून सद्गुरु शिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतायत की बाबा रे, विश्वास ठेव, गुरुच्या चरणावर ठेव, संतांच्या चरणावर ठेव, देवाच्या चरणावर ठेव, नाहीतर जन्माला आलेल्याचं सार्थक होत नाही. ज्याच्यासाठी भगवान परमात्म्याने जन्म दिला, ज्याच्यासाठी भगवान परमात्म्याने जन्म दिला, त्याच्यासाठी त्याचा वापर व्हायला पाहिजे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, त्याच्यासाठी त्याचा वापर व्हायला पाहिजे. आपला त्याच्यासाठी वापर होत नाही. जी गोष्ट ज्याच्यासाठी दिली त्याच्यासाठी त्याचा वापर व्हायला पाहिजे. ऐका, पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस मी म्हणतोय आणि बाहेर घराच्या पडायचंय, छत्री लागते, पण त्याच्याकडे छत्री नव्हती. छत्रीच्या दुकानात गेला आणि छत्रीवाल्याला म्हणला, का हो छत्री देता का? छत्रीवाल्याने सांगितलं देतो ना, पण दोन प्रकारचे आहेत, एक 12 काढायची, एक 16 काढायची. कुठली देऊ? तो म्हणला 16 काढायची द्या. 12 काढायची कितीला आहे, 16 काढायची कितीला आहे? त्याने सांगितलं 12 काढायची 200 रुपयाला आहे आणि 16 काढायची 300 रुपयाला आहे. कुठली देऊ? तो म्हणला 16 काढायचीच द्या, 300 रुपयाचीच द्या, 1 रुपया कमी करू नका, पण गॅरंटी काय? तो म्हणला गॅरंटी, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत छत्रीला काहीच होणार नाही. फक्त 2 गोष्टीला जपा, उन्हात नेऊ नका आणि पावसात भिजू देऊ नका. छत्री कशाला घ्यायची? छत्री कशाला घ्यायची? देवानं दिलं, कशासाठी दिले? तुझं नामस्मरण करीन, तुझी सेवा करीन, तुझं नाव घेईन. पण आपण जन्माला आलो, आईच्या उदरातून बाहेर आल्याबरोबर तर त्याच्याशी बेईमान आहेत. केव्हा 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 मी असं म्हटलोच नाही. आणि ज्या वेळेस गर्भात आहे त्यावेळेस म्हणतो, एक वेळा करी या दुःखा वेगळे, देवा ह्याच्यातून मला वेगळं कर, मी तुला विसरणार नाही. पण एकदा बाहेर आला, एकदा मायेचा वारा लागला, पुन्हा मग तो त्याच्याकडे ध्यान देत नाही. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे नि घरे, हे तो संपत्तीचे वारे साचोतारे जाईल. अरे संपत्ती धन काही कामाला येणार नाही. म्हणून जिथं बाळूमामाचा बंगला आहे, जिथं बाळूमामाची पालखी आहे, मंदिराचं काम चालू आहे शिखराचं गावामध्ये, नवे नवे पंढरपूरला वारी निघाली आहे, दिंडी निघाली आहे. अन्नदान करा, आपल्या हातानं 5 बोटानं दान धर्म करा. आपल्या हातानं अन्नदान जितकं घडल तेवढं महत्वाचं आहे. कारण गेल्यानंतर जीवाला भूक लागते 1 महिन्याने, जीवाला 1 महिन्याने भूक लागते, आणि 1 महिन्याने जीवाला भूक जेवायला घालायला पुन्हा आपण आपला पाहुणा ठेवतो, बरोबर का? पितृपक्ष चालू येतात, जेवायला आपला पाहुणा ठेवतो का? महिना जेवायला, कारण महिन्यानं जीवाला भूक लागत असते. मी माझ्या पदरचं सांगत नाही, असणाऱ्या पांडवाच्या जीवनातला विचार करा. कर्ण मेला, कर्ण. जगात सगळ्यात दानशूर कोण आहे? कर्ण आहे. सगळ्यात दानशूर कोण आहे? कर्ण आहे. आणि तोच कर्ण मेला. कर्ण मेला आणि कर्णाला 1 महिन्याने भूक लागली. भूक लागल्यानंतर देवाला विनंती केली, देवा मला भूक लागली, जेवायला दे. कर्णाला देवाने सांगितलं तुला जेवायला मिळणार नाही. म्हणले का? म्हणले तुझ्या हातून काही दान धर्म झाला नाही. काय बोलतो देव? म्हणले गोळ्या बिळ्या संपल्या का तुझ्या? अरे खाली जाऊन मृत्यू लोकांमध्ये विचार, सगळ्यात जर दानशूर कोण असेल तर लोक कोणाचं नाव सांगतात? विचार जाऊन. अरे दानशूर कर्णाचं नाव निघतंय, तो म्हणतो दान धर्म केला नाही. देवानं सांगितलं कर्णा भरपूर दान केलं, तू जमीन दान केली, भूदान केलं, गोदान केलं, सुवर्णदान केलं, कांचन दान केलं, अनेक प्रकारची दान केली, पण कर्णा तुझ्या हातून अन्नदान घडलं नाही, म्हणून तुला जेवायला भेटणार नाही. पण ऐक, तू जरी तुझ्या हाताने अन्नदान केलं नसेल तरी एक कार्य तुझ्याकडून चांगलं झालंय. काय? तुझ्या दारात जर याचक आला, तुझ्या दारात जर एखादा भिकारी आला, तर तू ह्या बोटानं युधिष्ठिराचं घर दाखवायचं, जा पुढच्या घरी. कोणत्या बोटानं? ह्या बोटानं दाखवायचा, जा पुढच्या घरी. आणि म्हणून ज्या बोटानं तू युधिष्ठिराचं घर दाखवलं ना, ते बोट जरी तू तोंडात घातलं तरी तुझी भूक भागून जाईल. लक्षात आलं? म्हणजे अन्नदानाला इतकी किंमत आहे. नुसत्या लोकांच्या पंक्ती जोडायच्या नाही, आपण सुद्धा कधीतरी करत जा, तरच आपल्या जीवनाचा फायदा होणार आहे. लक्षात आलं का? आणि म्हणून अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आई वडिलाची सेवा, सद्गुरूची सेवा, संतांची सेवा, याच्या पलीकडे काही नाही. म्हणून
बाळूमामाची सेवा करत असताना जगद्गुरु तुकोबराय सांगत असताना सांगतायत त्याची माझी हित करीती जेणे हा गोपाळ कृपा करी भगवान परमात्म्याची कृपा करावी वाटत असेल तर त्याचं नामस्मरण करा विठोबा हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा त्याची माझी हित खरेदी सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी भागली या मज वाहतील कडी त्यांची येणे जोडे सर्व सुख त्याची माझी हित खरेदी सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेविनावडी वचन न मोडी मोडी त्याची माझी हित खरेदी सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी यथामती येत अवकाश आपण या अभंगाचा भाव कमी वेळामध्ये थोडक्या वेळामध्ये कारण 9 वाजता आपला आरतीचा टाईम आहे आणि त्याच्यामुळं पुढे जाता येत नाही वेळेला महत्त्व आहे टाईम इज मनी वेळेला खूप महत्त्व असतंय आणि म्हणून आपली वेळ होऊन गेलेली आहे 9 वाजून 10 मिनटं झाली क्षमा मागतो 10 मिनटं तुमची जास्त घेतली मला बोलण्याच्या ओघामध्ये काही लक्षात राहिलं नाही सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या या वाणीला पूर्णविराम देतो माझे सद्गुरू दास महाराज सामनगावकर यांची जशी माझ्यावर कृपा झाली त्या पद्धतीने मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर असेल ते सद्गुरूंचं चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजा झालेली सेवा संत श्रेष्ठ बाळूमामाच्या चरणी अर्पण करून सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो या असणारे बग्याचे कारभारी असतील पालखी सोहळ्याचे सर्वांना मेंढके असतील मेंढ्या चारून आणणारे असतील सर्व कार्य करणारी सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊलीच्या नावानं सांग भले जय बाळू असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमाची आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय